आपल्यावरती जी जबाबदारी दिली आहे ती आपण ते कॅरेक्टरद्वारा आपण लोकांपर्यंत कसं पोहोचवतोय। एक ॲक्टर म्हणून प्रत्येकाचीच खूप मोठ्या इच्छा असतात। माझीही खूप मोठी स्वप्न आहेत माझीही, आणि ती हळूहळू मला सगळी पूर्ण करायची आहेत। मला असं वाटतं की मी आजपर्यंत जेवढ्या भूमिका केल्यात त्या सगळ्याच खूप इन्स्पायरिंग आणि लोकांना काहीतरी मेसेज देणाऱ्या आहेत। वेलकम ऑन टेली चक्कर, तुमचं खूप खूप स्वागत आहे। थँक्यू। पहिला प्रश्न, अभिनेत्री म्हणून हा जो भूमिका तुम्ही करताय, शिक्षणाबद्दल तुम्ही आणि निष्ठाबद्दल, की एकदा ठरवलं की ठरवलं, आणि तुम्ही एक एक्झाम्पल सेट करताय तुमच्या फॅन्ससाठी की जे काही ठरवलं ते करूनच दाखवा। डू यू फील रिस्पॉन्सिबल इनफ व्हाईल करताना, प्ले करताना, की काही असं मी दाखवणार नाही, काही असं रोल प्ले करणार नाही जो गलत चुकीचा मेसेज देतोय फॅन्सला? हो, म्हणजे कलाकार म्हणून एक ती खूप मोठी जबाबदारी असते की आपल्यावरती जी जबाबदारी दिली आहे ती आपण ते कॅरेक्टरद्वारा आपण लोकांपर्यंत कसं पोहोचवतोय। तर मला असं वाटतं की मी आजपर्यंत जेवढ्या भूमिका केल्यात त्या सगळ्याच खूप इन्स्पायरिंग आणि लोकांना काहीतरी मेसेज देणाऱ्या आहेत किंवा त्यांच्यासमोर एक एक्झाम्पल सेट करणाऱ्या आहेत। तसे कॅरेक्टर्स माझ्यासमोर आले तर माझा नेहमी प्रयत्न असतो की त्या कॅरेक्टर्सला मी तितकंच रिस्पॉन्सिबल होऊन तितकाच त्याचा अभ्यास करून मी लोकांपर्यंत पोहोचवू शकेन। ओके, अजून एक प्रश्न आहे, ते असं आहे की कुठली एक भूमिका करताना तुम्हाला कधीतरी असं वाटलं की पर्सनल लाईफमध्ये पण तुम्ही असं काहीतरी एक सिच्युएशनमध्ये अडकलेला किंवा फेस केला कधीतरी? नॉट ओनली एज्युकेशन, काही एक असं एक लिमिटेशन असणार ना एक ॲक्टर्सच्या लाईफमध्ये, की जे मी तोडून आज एक अभिनेत्री म्हणून आहे लोकांसमोर? मला वाटतं की मी ॲज अ पर्सन विजया म्हणून पण तितकीच ॲम्बिशियस आणि तितकीच कुठलीही गोष्ट मला जर करायची आहे ती तसा माझा स्वभाव आहे, तर तो कुठेतरी मला अशा कॅरेक्टर्समध्ये उपयोगी ठरतो। त्यामुळे ते थोडंसं स्मूथनेसने तो कॅरेक्टरचा एक स्वभाव मला मिळतो आणि तो मला पोर्ट्रे करायला जरा जास्त मजा येते आणि सोपं पडतं, किंवा मला ते फील करायला सेम फील होतं। जसं मला विजया म्हणून मला जे स्वप्न आहेत किंवा माझ्या एका कुठल्या गोष्टीचा मला पाठलाग करायचा, ती गोष्ट मला मिळवायची आहे, तसंच आता मी जे प्ले करते कमळी म्हणून, जो कमळीचे जेवढी स्वप्न आहे, तिला शिक्षणाबद्दलची तिची जी ओढ आहे, तिला का शिकायचं, त्याच्या मागची जी कारणं आहेत, हे सगळं तिला माहीत असताना सो एक विजया म्हणून आणि कमळी म्हणून मला ते दोन्ही कनेक्ट करता येतं आणि ते फील करून मला ते पोर्ट्रे करता येतं। या शोमध्ये आम्ही आतापर्यंत तर चालू नाही झालं, पण इन फ्युचर आम्ही कदाचित बघू शकतो लव्ह ट्रायंगल, आणि त्या लव्ह ट्रायंगल पोर्ट्रे करताना, कारण की हा शो शिक्षणवरती बेस्ड आहे, निष्ठावरती बेस्ड आहे, पण लव्ह एक टच टाकावंच लागतं ताकी ऑडियन्सला एक मसाला भेटेल। Being an actress, how open are you and how you handle this situation कि अच्छा आज रोमॅन्टिक सीन देना, अच्छा आज मैं ये प्रिपेअर करूंगी, वो प्रिपेअर नाही, असं प्रिपेअर करण्याच्या गोष्टी नसतात जे कथेत लिहून येतं। खरं तर कमळीची गोष्ट अशी आहे की तिला तिच्या स्वप्नांपासून कुणीच लांब करू शकत नाही, तिचा फोकस खूप क्लिअर आहे त्या बाबतीत। त्यामुळे पुढे येईल की नाही लव्ह ट्रॅक किंवा काय, हे खूपच पुढची गोष्ट आहे, त्यामुळे अजून आम्हालाही माहिती नाहीये, त्या गोष्टींचा उलगडा झालेला नाहीये। पण आत्ता ऋषी सर जे आहेत तिच्या आयुष्यात, ते खूप एक मार्गदर्शन म्हणून आणि एक गुरु म्हणून किंवा एक मित्र म्हणून तिची खूप मदत करतात आणि त्यांची ती साथ आहे तिला, त्यामुळे ती सगळ्या गोष्टी मुंबईत आल्यापासून इनफॅक्ट अन्नपूर्णा आजींची ही साथ आहे तिला, सो त्या गोष्टी ती खूप इझिली करू शकते आणि तिची जी वाट आहे तिच्या स्वप्नांकडे, तर ती जरा सोपी होत चालली आहे। ओके, लास्ट क्वेश्चन जे मला विचारायचं आहे, बतौर ॲक्ट्रेस, बतौर अभिनेत्री, कलाकार, ॲस्पिरेशनमध्ये काय आहे? कमळीनंतर काय करायचं? मोठा पडदा, OTT, कसला किरदार तुम्हाला करायचा आहे? एक ॲक्टर म्हणून प्रत्येकाचीच खूप मोठ्या इच्छा असतात। म्हणजे माझीही खूप मोठी स्वप्न आहेत माझीही, आणि ती हळूहळू मला सगळी पूर्ण करायची आहेत। असं मी काही स्पेसिफिक ठरवलेलं नाहीये, पण माझ्याच क्षेत्रातल्या ज्या बाकीच्या कॅटेगरीज आहेत, म्हणजे ॲड फिल्म्स म्हणा किंवा OTT म्हणा किंवा फिल्म्स म्हणा, या सगळ्या करायच्या आहेत मला, आणि बघूया कसं काय पुढे होतंय ते। वेल, थँक्यू। कसं वाटलं टेली चक्कर रिजनलशी बोलताना? मला खूप मजा आली, खूप मजा आली, आणि तुम्ही पाहायला विसरू नका आमची मालिका कमळी, दररोज रात्री 9 वाजता आपल्या झी मराठीवर। नमस्कार, मी विजया बाबर आणि तुम्ही मला पाहताय टेली चक्कर रिजनलमध्ये।